नमस्कार बच्चों, मेरा नाम दिव्यश्री। मैं श्री मधुकेश्वर प्रौढ़शाला होदगिरे चನ್ನगिरी तालूಕು दावणಗೆರೆ जिले में काम कर रही हूँ। देख लीजिए, ये दोनों के झगड़ा ये किसके लाभ होते हैं? ये तीसरों के लाभ होते हैं। आपके मान हैं। इसके लिए एक वीडियो, एक कहानी है, आप देख लीजिए। एक बार एक बंदर था। वो जंगल में एक छोटी सी झोपड़ी में रहता था। वो बहुत चालाक था। एक दिन बंदर को बहुत जोर से भूख लगी। उसने सोचा कि चलो चलकर खाने के लिए कुछ ढूंढा जाए। मुझे बहुत भूख लगी है। मेरे पास तो कुछ खाने के लिए भी नहीं है। चलो बाहर जाकर देखता हूँ, शायद कुछ खाने के लिए मिल जाए। बंदर खाने की तलाश में अपनी झोपड़ी से निकला और एक पेड़ से दूसरे पेड़ पर कूदता हुआ मस्ती करता हुआ निकल पड़ा। जंगल के पास ही में एक गांव था जहां दो बिल्लियां रहती थीं। एक का नाम था चुलबुल और दूसरी का नाम था भूरी। चुलबुल नीले रंग की प्यारी सी बिल्ली, उसकी आंखें भी नीली थीं। भूरी बिल्ली का रंग भूरा था और उसकी आंखें भी भूरी थीं। दोनों बहुत अच्छी दोस्त थीं। वो पूरे गांव में साथ खेलती, साथ घूमती और सभी घरों में साथ में चोरी करके वहां से भाग जाती। दोनों दिन भर मस्ती करती। एक दिन खेलते खेलते उन्हें भूख लगी तो दोनों चल पड़ी लोगों के घरों की तरफ और उनकी नजर एक रोटी पर पड़ी। देख, वहाँ एक रोटी पड़ी है, चल जाकर उठा ले। शुक्र है रोटी हमें रास्ते में पड़ी मिल गई। अब ज्यादा मेहनत भी नहीं करनी पड़ेगी। भूख भी बहुत तेज लगी है। बंदर की नजर भी उन बिल्लियों पर ही थी और उनके हाथ में रोटी देखकर उसके मुंह में पानी आ गया। काश कि वो रोटी मुझे मिल जाए। भूख तो मुझे बहुत जोरों की लगी है। बिल्लियों ने वो रोटी उठाई। अब रोटी एक और खाने वाले दो। मुसीबत ये थी कि इसे बांटे कैसे। इसी बात को लेकर दोनों में झगड़ा हो गया। नहीं, ये रोटी मेरी है। नहीं, मेरी है। नहीं, मैं तुम्हें ये नहीं दूंगी। मेरी नजर इस पर पहले पड़ी थी तो ये खाऊंगी भी मैं ही, समझी तुम? हटो, ये मेरी है। नहीं, ये मेरी है, मुझे दो, मुझे दो। मैंने कहा हट जाओ, ये मेरी है। अब ये नजारा देखकर बंदर खुश हो गया और वो इन बिल्लियों की लड़ाई सुलझाने गया। रुको रुको, तुम दोनों झगड़ क्यों रही हो? क्या हुआ? देखो भैया, ये मुझे रोटी नहीं दे रही है। पहले मेरी नजर रोटी पर पड़ी थी। नहीं, ये मेरी है, मैंने पहले देखी थी। अच्छा रुको, मेरे पास एक तरकीब है। क्यों ना मैं तुम्हारी ये रोटी दो हिस्सों में बराबर बराबर बांट दूं? हाँ, ये ठीक रहेगा। तुम इसके दो बराबर बराबर हिस्से कर दो। हाँ, यही ठीक रहेगा। इससे किसी को ज्यादा नहीं मिलेगा। इस तरह बंदर ने चालाकी से उन दोनों को मना लिया और उस रोटी के दो टुकड़े किए। ये क्या? एक हिस्सा तो बड़ा है और एक छोटा। बड़े वाला हिस्सा तो मैं ही खाऊंगी। नहीं, बड़ा हिस्सा मैं खाऊंगी। इसे छोटा दे दो। देखो, तुम झगड़ा मत करो। इसका भी हल है मेरे पास। मैं दोनों हिस्सों को बराबर कर दूंगा। इतना कहकर बंदर ने बड़े वाले हिस्से में से एक टुकड़ा तोड़ा और खा लिया। दोनों बिल्लियां ये देखकर खुश हो गईं कि अब उन्हें बराबर बराबर खाने को मिलेगा। पर बंदर के खाने के बाद वो हिस्सा छोटा हो गया और दूसरा बड़ा। बंदर ने फिर से उसे बराबर करने के लिए दूसरे हिस्से का टुकड़ा तोड़ा और खा लिया, पर फिर भी दोनों हिस्से बराबर नहीं हुए। ये सिलसिला यूं ही चलता रहा। बंदर दोनों हिस्से बराबर करने के चक्कर में पूरी रोटी खा गया। ये क्या? तुमने हमारी पूरी रोटी खा ली। तुमने हमें धोखा दिया। हम तुम्हें नहीं छोड़ेंगे, समझे तुम बंदर? कहाँ भाग रहे हो? रुको, रुको तुम। बिल्लियां उसे पकड़ने के लिए उसके पीछे भागी ही थी कि बंदर इतने में वहां से भाग गया और एक पेड़ से दूसरे पेड़, दूसरे से तीसरे पर कूदता हुआ वो जल्दी जंगल में बहुत दूर चला गया। इससे अच्छा होता कि हम खुद ही इसके दो हिस्से कर लेते। हाँ,
अगर हम में से एक को बड़ा हिस्सा मिलता तो क्या हो जाता, कम से कम रोटी खाने को तो मिलती। इस कहानी से हमें ये सीख मिलती है कि दो लोगों के झगड़े में फायदा तीसरे को ही मिलता है, इसलिए हमें अपनी लड़ाई आपस में ही सुलझा लेनी चाहिए। देखिए कहानी ये कैसे है कहानी, अच्छा है ना। देख लीजिए आज 8वीं कक्षा के पाठ 7 ये बंदर बांट कविता के बारे में आज जानकारी प्राप्त करेंगे। देख लीजिए खोलिए पुस्तक। ये दोनों के झगड़े ये कैसे तीसरों के लाभ होते हैं देखना चाहिए। आइए ये बंदर बांट कविता बंदर बांट। खोलिए पुस्तक, सभी के पास पुस्तक है ना, खोलो। देख लीजिए इस कविता के लेखक ने ही संकलित ये इस कविता से छात्र क्या सीख सकते हैं। ये पहले देखो इस कविता के शब्दार्थ में आकड़ घमंड तराजू तोलने का साधन अड़ना जबरदस्ती रुकना ಪಲ್ಲಡ ತರ್ಜುಕ ಪ್ರತ್ಯೇಕ ಪಲ್ಲ ತಟ್ಟೆಗಳಿರುತ್ತಲ್ಲ ತರ್ಜು ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ತಕ್ಕಡಿ ನೋಡಿದಿರಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನಂತೀವಿ हिंदी में तर्जु कहते हैं। ये क्या है पलड़ मतलब क्या तर्जु का प्रत्येक ಪಲ್ಲ ತಟ್ಟೆಗಳಿರುತ್ತಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆ ಕಡೆ ಒಂದು ತಟ್ಟೆ ಈ ಕಡೆ ಒಂದು ತಟ್ಟೆ ಇರುತ್ತಲ್ಲ ಹಾಗೆ ಏನು प्रत्येक ये क्या है पल्ला। ये और शेष बचा हुआ मजदूरी मतलब परिश्रम के बदले दिए जाने वाला धन। ये क्या है परिश्रम के बदले दिए जाने वाला धन को क्या करते हैं मजदूरी कहते हैं। और धरना ये रखना, कामना ये इच्छा आशा, ये गवाना खोना। देख लीजिए ये सभी इस कविता में आए हुए शब्दार्थ होते हैं। देख लीजिए और एक बार शब्दार्थ को ये पढ़ती हूँ। देख लीजिए पुस्तक में है शब्दार्थ, नया शब्द भी कहते हैं। शब्दार्थ को क्या कहते हैं ये नया शब्द भी कहते हैं। आखर ये घमंड तराजू तोलने का साधन तकड़ी, अड़ना जबरदस्ती रुकना, पलड़ा तर्जु का प्रत्येक पल्ला, शेष बचा हुआ मजदूरी परिश्रम के बदले दिए जाने वाला धन। क्या है परिश्रम के बदले दिए जाने वाला धन। और धरना रखना, कामना इच्छा आशा गवाना, कामना इच्छा आशा गवाना खोना। देख लीजिए ये सभी शब्दार्थ होते हैं। इस कविता से आपको क्या लाभ होते हैं, क्या सीख सकते हैं। देखिए क्या सीख सकते हैं। इस कविता के द्वारा बच्चे यह सीख सकते हैं कि दो व्यक्तियों के झगड़ने से तीसरे का लाभ होता है। ಹೌದಾರೆ ये आपके मालूम है अल्वा, ನಿಮಗಲೇ ಈಗಲೇ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ। ಏನು ಇಬ್ಬರ ಜಗಳ ಯಾರಿಗೆ ಲಾಭ, ಮೂರನೆಯವರಿಗೆ ಲಾಭ। ಹಾಗೆ ये कविता में ये दोनों के झगड़ा ये तीसरों के लाभ कैसे होते हैं, ಮೂರನೆಯವರಿಗೆ ಲಾಭ ಯಾವ ರೀತಿ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಈ ಒಂದು ಕವಿತೆನಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋಣ। देख लीजिए एक दो बिल्ली होते हैं और एक बंदर होते हैं। ये दोनों बिल्लियों के झगड़े से बंदर कैसे लाभ
लाभ को देते हैं। देख लीजिए, ये दो बिल्लियों के झगड़े से एक बंदर को कैसे लाभ होते हैं देखना चाहिए। म्याऊ म्याऊ बिल्ली आई, उठा सही से, उठा कहीं से रोटी लाई। म्याऊ म्याऊ बिल्ली आई, उठा कहीं से रोटी लाई। तभी दूसरी बिल्ली आई, उसने भी कुछ अकड़ दिखाई। बोली यह तो मेरी रोटी, छीन के लाई दूरी खोटी। मेरी रोटी मुझको दे दे, नहीं तो मुझसे झगड़ा ले ले। बंदर ने देखा यह झगड़ा, ले तरजू वह आड़ा। बोला झगड़ा ठीक नहीं है, बांट के खाना बात सही है। रोटी के दो टुकड़े करके बंदर ने पलड़ों पर धर के। अधिक जो देखा टुकड़ा खाया, बड़ा दूसरा उसे जबाया। रोटी थोड़ी शेष रही जब, बंदर बोला सुन लो अब तुम, यह टुकड़ा मेरी मजदूरी, हुई कामना मेरी पूरी। बिल्लियों के कुछ हाथ न आया, झगड़े में था सभी गवाया। देख लीजिए, झगड़े से क्या लाभ होते हैं? ये सभी गवाया। गवाया मतलब क्या? ಹೋನ ಏನೋ ನಾವೆಲ್ಲ ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಏನು ನಮಗೆ ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಲಾಭ ನಮಗೆ ಯಾರಿಗೆ ಲಾಭ ಆಗುತ್ತೆ? ಮೂರನೆಯವರಿಗೆ ಲಾಭ ಆಗುತ್ತೆ, ನಮಗೇನು ಉಳಿಯೋದೇ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ देख लीजिए, ये दो बिल्लियों के झगड़े से कैसे बंदर एक लाभ करते हैं। लाभ कैसे होते हैं बंदर के लिए? देखो, इस म्याऊ म्याऊ बिल्ली आई। बिल्ली कैसे बोलते हैं? म्याऊ म्याऊ। कुत्ते कुत्ते बौ बौ बोलता है ऐसे। कैसे आते हैं? म्याऊ म्याऊ बिल्ली आई। बिल्ली 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 ಗೊತ್ತಿದ್ದಾರೆ? ಬೆಕ್ಕು। ಬಿಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಬೆಕ್ಕು। ಬೆಕ್ಕು ಹೇಗೆ ಬರ್ತಿದೆ? ಶಬ್ದ ಮಾಡ್ಕೊಂತ ಮ್ಯಾವ್ ಮ್ಯಾವ್ ಅನ್ಕೊಂತ ಬರ್ತಾ ಇದೆಯಂತೆ। ಕಹಿ ಸೆ ರೋಟಿ ಲಾಯಿ। ರೋಟಿ ರೋಟಿ ನೋಡಿದಿರಲ್ವಾ? ಹೇಗಿರುತ್ತಲ್ಲ ರೋಟಿ? ಆ ರೋಟಿಯನ್ನ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲಿಂದನೋ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ। तभी दूसरी बिल्ली आई। ये क्या है? और एक बिल्ली आते हैं, और एक बिल्ली आते हैं। ये क्या कहते हैं? देख लीजिए, तभी दूसरी बिल्ली आई, उसने भी कुछ अकड़ दिखाई। क्या करते हैं? ये घमंड, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಏನು ಜಗಳವನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತಯಾರಿ ಆಗ್ತಿದೆ। ಬೋಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಯಹ ತೋ ಮೇರಿ ರೋಟಿ। ಆ ಬಿಲ್ಲಿ ತಗೊಂಡ್ಬಂದಿರೋ ರೋಟಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಇನ್ನೊಂದು ಬೆಕ್ಕು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಯಹ ತೋ ಮೇರಿ ರೋಟಿ, ಇದು ನನ್ನ ರೋಟಿ। ಹಾಗಾಗಿ ಮುಚ್ಕೆ ದೇದೋ, ನನಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು ನೀನು, ಇದು ನಿನ್ನ ರೋಟಿ ಅಲ್ಲ, ಇದು ನನ್ನ ರೋಟಿ, ಹಾಗಾಗಿ ನೀನು ನನಗೆ ಕೊಡು ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ। ಚೀನ್ ಕೆ ಲಾಯಿ ತೂರಿ ಖೋಟಿ, मेरी रोटी मुझके दे दे, नहीं तो मुझसे झगड़ा ले ले। देख लीजिए, आप रोटी दे या नहीं दे तो ये देकर चलिए, तो नहीं तो क्या करते हैं? झगड़ा ले ले। ನೀನು ಕೊಡ್ತೀಯಾ? ನನಗೆ ಕೊಟ್ಬಿಡು, ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ಜೊತೆನಲ್ಲಿ ನೀನೇನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ? ಜಗಳವನ್ನ ಮಾಡಬೇಕು। ಜಗಳವನ್ನ ಮಾಡಿ ಯಾರು ವಿಜಯಶೀಲರಾಗ್ತೀವೋ ಆ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ಯಾರು ಜಯ ಗಳಿಸಿರ್ತಾರೋ ಅವ್ರು ತಗೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಏನು ಎರಡು ಬೆಕ್ಕುಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಜಗಳವನ್ನ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। बंदर ने देखा यह झगड़ा। बंदर क्या करते हैं? एक दोनों को झगड़ा को क्या करते हैं? देखते हैं बैठकर, देखते हैं, सोचते हैं ಅಲ್ವಾ? ನೋಡ್ತಾನೆ, ಪ್ಲಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ले तरजू वह आड़ा। ये तरजू उठाकर बंदर आते हैं। ये क्यों?
एक झगड़े को एक रुक कर दोनों को एक रोटी को आधा आधा करने की क्यों देख लीजिए ये तर्जु उठाकर आते हैं ये बोला झगड़ा ठीक नहीं है ಹೌದು ತಾನೆ ಜಗಳ ಮಾಡೋದು ಒಳ್ಳೇದಾ ಅಲ್ವಾ ಜಗಳದಿಂದ ಎಲ್ರಿಗೂ ಹಾನಿದೆ ಅಲ್ವಾ ಎಲ್ರಿಗೂ ಕೆಟ್ಟದ್ದೇ ಹಾಗಾಗಿ ಜಗಳ ठीक नहीं है ಒಳ್ಳೇದಲ್ಲ बांट के खाना बात सही है बांटना मतलब क्या हंची तिन्नुವುದು बांट मतलब क्या हंची लिख लीजिए बांट हंची तिन्नुವುದು बांट के खाना ये ठीक नहीं है बांटना मतलब ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವುದು ಹಂಚಿ ತಿನ್ನುವುದು ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವುದು ಅಲ್ವಾ ಏನು ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಏನನ್ನಾದ್ರೂ ಆಗಲಿ ನಾವು ಹಂಚಿಕೊಂಡು ತಿನ್ನೋದ್ರಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ತೃಪ್ತಿ ತುಂಬನೇ ಅಲ್ವಾ ಹಾಗಾಗಿ ಜಗಳ ಠೀಕ್ ನಹಿ ಹೈ ಜಗಳ ಆಡೋದು ಒಳ್ಳೇದಲ್ಲ ಬಾಂಟ್ ಕೆ ಖಾನಾ ಬಾತ್ ಸಹಿ ಹೈ ಹಂಚಿಕೊಂಡು ತಿನ್ನೋದು ಒಳ್ಳೇದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರೋಟಿ ಕೆ ದೋ ಟುಕಡೆ करके ये क्या करते हैं ये बंदर रोटी को क्या करते हैं दो टुकड़ा करते हैं ये रोटी है ना ये रोटी को क्या करते हैं दो टुकड़े करते हैं ಇನ್ನು ಎರಡು ಟುಕಡಗಳನ್ನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ತರ್ಜು ಹೀಗಿರುತ್ತಲ್ವಾ ಈ ಒಂದು फलड़ों पर क्या करते हैं ये देखते हैं एक टुकड़ा इसमें है और एक टुकड़ा इसमें रखते हैं देख लीजिए रोटी टुकड़ा करके ರೋಟಿಯನ್ನ ಎರಡು ಭಾಗಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಂದರೆ ಫಲಡೋಂ ಪರ್ ಧರ್ಕೆ ಈ ಒಂದು ಅರ್ಧವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಇಡ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಇಡ್ತಾ ಇದೆ और क्या करते हैं अधिक जो देखा टुकड़ा खाया ಇದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಅದೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಟುಕಡಾ ಖಾತೆ ಹೈ ಓ ಇದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಓ ಇದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ टुकड़ा को खाते हैं अधिक को टुकड़ा क्या करते हैं बंदर खाते हैं अधिक जो देखा टुकड़ा खाया बड़ा दूसरा उसे जबाया और ಮತ್ತೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇನ್ನೊಂದಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಪರಡ ऊपर क्या करते हैं ಇದು ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ಈ ಕಡೆದು ತಿಂತಾ ಇದೆ ಆ ಕಡೆದು ತಿಂತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಲಾಭ ಯಾರಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಬಂದರ್ಗೆ ಲಾಭ ಆಗ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ देखो ತಿಂತ ಏನಾಯ್ತು ರೋಟಿ ತೋಡಿ ಶೇಷ ರಹಿ ಜಬ್ ರೊಟ್ಟಿ ಏನಾಯ್ತು ಸ್ವಲ್ಪನೇ ಉಳಿದ್ಬಿಡ್ತು बंदर बोलते हैं क्या बोलते हैं देख लीजिए सुन लो अब तुम यह टुकड़ा मेरी मजदूरी मतलब क्या मजदूरी ये क्या है परिश्रम के बदले दिए जाने वाला धन ಇದು ಏನು ನನ್ನ ಮಜದೂರಿ ನಿಮ್ಮಿಬ್ಬರ ಒಂದು ಜಗಳವನ್ನ ಇಷ್ಟ ತಕ ಬಿಡಿಸಿ ನಾನು ಇಷ್ಟ ತಕ ಅರ್ಧ ಒಂದು पलड़ लेकर आते तो दोनों के झगड़ा को रुकते हैं ಹೌದು ತಾನೆ ನಾನು ನಿಮ್ಮಿಬ್ಬರ ಜಗಳವನ್ನ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟು ಇಬ್ಬರಿಗೂ ಸಮನಾದ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ತೂಕ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ತಕ ಸಮಯ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ನಲ್ಲ ಇಷ್ಟ ತಕ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ನಲ್ಲ ಹಾಗಾಗಿ ನನ್ನ ಪರಿಶ್ರಮಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಏನು ಈ ಶೇಷ ರೋಟಿ ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೋಟಿನೇ ನನಗೆ ಪರಿಶ್ರಮಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಲೆ ಪರಿಶ್ರಮಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ರೊಟ್ಟಿ ಅಂತ ಎಟ್ಟು ಕೂಡ ಮೇರಿ ಮಜದೂರಿ ಈ ಕಾಮ್ನ ಮೇರಿ ಪೂರಿ ನನ್ನ ಕೆಲಸ ಈಗ ಮುಗೀತು ಅಂತ ಆ ಸ್ವಲ್ಪ ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೊಟ್ಟಿಯನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತು ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತು बिल्लियों कुछ हाथ न आया देख लीजिए बिल्ली क्या करते हैं खाली हाथ में बैठ कर देखते हैं ये बिल्ली दोनों बिल्लियों ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ ಅವರಿಬ್ಬರೇ ಬಗೆಹರಿಸ್ಕೊಂಡು ಅರ್ಧ ಅವರೇ ಮಾಡ್ಕೋಬೋದಿತ್ತು ಹೌದು ತಾನೆ ಅದು ಬಿಟ್ಟು ಜಗಳ ಆಡೋದನ್ನ ಬಂದ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ
ಎಲ್ಲ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ತಿಂದ್ಬಿಟ್ಟು ಖಾಲಿ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತು. ಬಿಳಿಯೋಕೆ ಕುछ ಹಾತ್ ನ ಆಯಾ, ಖಾಲಿ ಹಾತ್ಗಳಲ್ಲಿ ಅವರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಯಾರು? ಬಿಲ್ಲಿಗಳು, ಬೆಕ್ಕುಗಳು. ಜಗಡೆ ಮೇ ಥಾ ಸಭಿ ಗವಾಯ, ಈ ಜಗಳದಿಂದ ಏನಾಯ್ತು? ಎಲ್ಲವನ್ನ ಅವರು ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರು. ಯಾರು? ಬಿಲ್ಲಿಗಳು. ಹಾಗಾಗಿ ಹೇಳೋದು, ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಜಗಳವನ್ನ ನಾವೇ ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಮೂರನೆಯವರಲ್ಲಿ ಬರಬಾರ್ದು, ಮೂರನೆಯವರಿಗೆ ಆಸ್ವಾದವನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು. ನಾವು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಾವೇ ಬಗೆಹರಿಸ್ಕೋಬೇಕು. ನಮ್ಮ ಇಬ್ಬರ ಜಗಳ ಯಾರಿಗೆ ಲಾಭ ಆಗುತ್ತೆ? ಮೂರನೆಯವರಿಗೆ ಲಾಭ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಲಾಭಕ್ಕೆ ನಾವು ಅವಕಾಶವನ್ನ ಮಾಡಿಕೊಡ್ಬಾರ್ದು. ಕ್ಯಾ ಹೈ? बंदर बाण कविता। राइटा, ಇದು बंदर बाण कविता। देख लीजिए, इसमें एक वाक्य के प्रश्न होते हैं। एक वाक्य के प्रश्न क्या है? देख लीजिए, बिल्ली क्या लेकर आई? बिल्ली क्या लेकर आई? आपके मालूम है ना? हाँ बताइए, क्या लेकर आई? रोटी लेकर आई। बिल्ली रोटी लेकर आई। दूसरी बिल्ली ने क्या दिखाई? दूसरी बिल्ली ने क्या दिखाई? दूसरी बिल्ली ने आखड़ दिखाई। क्या है? उसने भी कुछ आखड़ दिखाई। ಅದು ಜಗಳ ಆಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುತ್ತೆ. बंदर क्या लेकर आया? बंदर क्या लेकर आया? क्या लेकर? हाँ, बंदर तर्जू लेकर आया ಅಲ್ವಾ? ಏನು ಬಂದರ್ ಏನ್ ತಗೊಂಡ್ಬಂತು? ತರ್ಜುವನ್ನ, ತಕ್ಕಡಿಯನ್ನ ತಗೊಂಡ್ಬಂತು. बिल्लियों को क्या मिला? बिल्लियों को ये क्या मिला? कुछ हाथ ना आया झगड़े में, ಏನು नहीं मिला। कुछ भी नहीं मिला, ಏನು ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಖಾಲಿ हाथ, हाथ ना आया। अर्थ आयता? ये हाथ ना आया, खाली हाथ होते हैं। और 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। प्रश्न है आपको, देख लीजिए। बंदर ने रोटी का बांटवारा कैसे किया? ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬಂದರು ರೋಟಿಯನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತು? ಹಂಚಿತು. देख लीजिए, ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಗೊತ್ತಿದ್ಯಾ? कैसे बांटते हैं बंदर? बंदर ने रोटी के 2 टुकड़े करके तर्ज के पलड़ों पर रखकर क्या करते हैं? तोलते हैं। तोलने का समय में उसे जो अधिक नजर आया उसे क्या करते हैं? थोड़ा थोड़ा खाता है। थोड़ा थोड़ा कर खाते हैं। अंत में रोटी का एक छोटा टुकड़ा को बच गया। उसे भी बंदर ने मजदूरी के नाम पर क्या करते हैं? स्वयं रख लिया। इस प्रकार ಹೌದು ತಾನೆ? ಅದು ನನ್ನ ಮಜದೂರಿ ಅಂತ ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶೇಷ ಟುಕಡೆಕೋ, ರೋಟಿಗೆ ಕುಚ್ಚು ಟುಕಡೆಕೋ, ಸ್ವಲ್ಪ ಟುಕಡವನ್ನ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ಮೇರಾ ಮಜದೂರಿ, ನನ್ನ ಮಜದೂರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ಸ್ವಯಂ ಖಾಲಿಯ, ಸ್ವಯಂ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ತಾನೇ ತಿಂದಾಕ್ಬಿಡುತ್ತೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಬಂದಂತೆ ಬಿಲ್ಲಿयों को ಏನು कोई रोट नहीं बांटते, ಯಾವ ರೀತಿಯ ಹಂಚಿಕೆಯನ್ನು ಬಂದರು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. देखो, ये पद्य आपको मालूम है? इस पाठ से आपको क्या सीख मिलती है? क्या सीख मिलती है? ಈ ಪಾಠದಿಂದ ನೀವು ಏನನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ತೀರಾ? ಇದು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯ. ಇದು ಏನು 2-3 वाक्य में उत्तर लिखिए। प्रश्न के 3 मार्क्स के लिए, 2 मार्क्स के लिए आपको परीक्षा में आते हैं। ये इस पाठ से आपको क्या सीख मिलती है? क्या सीख मिलती है? ये 2 व्यक्तियों के झगड़े से तीसरे को लाभ होते हैं। ಹೌದು ತಾನೆ? ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, परस्पर बातचीत से झगड़े को सुलझना चाहिए। ಹೌದು ತಾನೆ?
ನಾವು ಮೂರನೆಯವರಿಗೆ ಆಸ್ವಾದವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು. ए दोनों झगड़ों को क्या करना चाहिए, ए सुलझों को बातचीत से झगड़ों को सुलझना कर चाहिए. ಹೌದು ತಾನೆ, ನಾವು ಮಾತಾಡ್ಕೊಂಡೆ ಈ ಒಂದು ಜಗಳಗಳನ್ನ ಬಗೆಹರಿಸ್ಕೋಬೇಕು, ಮೂರನೆಯವರಿಗೆ ಆಸ್ವಾದವನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅನ್ನೋದೇ ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯ ಒಂದು ಸಾರಾಂಶ. और तीसरे क्या है, आपको कौन से पकवान पसंद है, उन्हें बनाने के लिए किन 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 चीजों की जरूरत पड़ती है पता कीजिए और सूची बनाइए. ಒಂದು ಸೂಚಿಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಏನು ಸೂಚಿ, ಏನು ಒಂದು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, आपको कौन से पकवान पसंद है, ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಅಡಿಗೆ ಅಥವಾ ತಿನಿಸು ಯಾವುದು, ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಿನಿಸನ್ನ ನೀವು ಬರಿಬೇಕು. ಉನ್ಹೇ ಬನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ, ಅದನ್ನ ತಯಾರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾವ ಯಾವ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನ ಉಪಯೋಗಿಸ್ತೀರಾ, ಚೀಜ್ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಉಪಯೋಗಿಸ್ತೀರಾ. देख लीजिए खीर, आपको खीर बहुत पसंद है, ये खीर पसंद है मुझे. खीर बनाने के लिए ये क्या क्या चीज होते हैं, ये दूध होते हैं और चनी और घी और क्या है, ಕಾಜು ಬಾದಾಮ್, ಹೌದು ತಾನೆ, ಇವೆಲ್ಲವೂ ಬೇಕು. ಇದನ್ನ ನೀವು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ऐसे आपको कौन सा ये पकवान पसंद है उसको लिख लीजिए. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಿಮಗೆ ಯಾವ ಒಂದು ಪಕ್ವಾನ ತಿಂಡಿ ತಿನಿಸು ನಿಮಗೆ ಇಷ್ಟನೋ ಆ ಒಂದು ರೆಸಿಪಿಯನ್ನ ನೀವು ಬರ್ಬಿಟ್ರೆ ಆಯ್ತು. ನೆಕ್ಸ್ಟ್ भावार्थ लिखिए. भावार्थ में क्या है, बंदर ने देखा यहाँ झगड़ा, ले तर्जु वहाँ आड़ा, बोला झगड़ा ठीक नहीं है, बांध के खाना बात सही है. ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, बंदर कहते हैं, यह वाक्य एक बंदर बांध कविता से ये भावार्थ कविता से लिया गया है. ये बंदर ने क्या करते हैं, दोनों को झगड़े को देखकर एक तर्जु लेकर क्या करते हैं, ये दोनों को झगड़े को रुक कर ये झगड़े ठीक नहीं है, ये बांट के खाना, ये बात सही है, बांट कर खाना अच्छे है, बांट के खाना ये अच्छे है, ऐसे बंदर बोलते हैं. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಜಗಳ ಆಡಬಾರ್ದು. ನಾವು ಏನಾದರೂ ತಿನ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಹಂಚಿಕೊಂಡು ತಿನ್ನಬೇಕು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಬಂದರ್ ಹೇಳುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಬರೀಬೇಕು. देखो नमूने के अनुसार आगे क्या है देख लीजिए. नमूने के अनुसार इस कविता में प्रयुक्त तुक वाले शब्द ढूंढ कर लिखिए. तुक वाले शब्द ಇದೆ ಅಲ್ವಾ. ಆಯಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಆಯಿ ಇದೆ, ಆಯಿ ಕೆ ಲಿಯೆ लाई, ಹೌದಾ? ಏನು लाई, ತುಕ್ ವಾಲೆ ಶಬ್ದ मतलब क्या है, ಪ್ರಾಸ ಪದಗಳು. ತುಕ್ ವಾಲೆ ಶಬ್ದ ಏನು, ಪ್ರಾಸ ಪದಗಳು. ಈ ಪ್ರಾಸ ಪದಗಳು ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರಲ್ಲ, ಲೇನಾ ದೇ ಪ್ರಾಸ ಪದಗಳು, ತುಕ್ ವಾಲೆ ಶಬ್ದ. देखो ये क्या है, ಪ್ರಾಸ ಪದಗಳು. ಈ ಪ್ರಾಸ ಪದಗಳಲ್ಲಿ ಏನು, ಆಯಿ लाई ಬಂತು, ರೋಟಿ ಮತ್ತೆ ಯಾವ್ದು ಬರುತ್ತೆ, ರೋಟಿ ಬರುತ್ತಲ್ವಾ. रोटी के लिए क्या है, रोटी. रोटी के लिए प्रास पद कोटी, कोटी आते हैं, कोटी आते हैं. और खाया जबाया ಇದೆಯಲ್ಲ, ಕಾಯನು ಇದೆ, ಜಬಾಯ ಚಬಾಯ चबाया. और आया गवाया ಅಲ್ವಾ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮತ್ತೇನಿದೆ, ಮತ್ತೆ ಯಾವ್ದು ಬರ್ಬೋದು, नहीं सही
सही अल्वा नहीं सही। और मजदूरी मजदूरी पूरी मजदूरी मजदूरी पूरी मजदूरी पूरी ये ತುಪ್ಪಲೆ ಶಬ್ದ देख लीजिए ಇವು ಪ್ರಾಸ ಪದಗಳು ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ। ಅಂತ್ಯದ ಪದಗಳು ಅಂತ್ಯದ ಶಬ್ದ ಮೊದಲನೇ ಶಬ್ದ ಹೇಗಿರುತ್ತೋ ಕೊನೆಯ ಶಬ್ದನು ನಮಗೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇರಬೇಕು। ಆಯಿ ಲಾಯಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಅವರೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ರೋಟಿ ಕೋಟಿ ಖಾಯಾ ಚಬಾया आया गवाया नहीं सही मजदूरी पूरी ये सभी ये क्या है तुक वाले शब्द होते हैं। और आगे क्या है आगे आपको कौन कौन सी चीज खाना पसंद है देख लीजिए। ये तीसरे प्रश्न में है कौन सा खाना पसंद है आपको चीजों के साथ ये लिख लीजिए ಯಾವ ಯಾವ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಮಾಡ್ತೀರಾ ಅನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ। ಹಾಗೆ ನಿಮಗೆ ಯಾವ ಚೀಜ್ ಏನೋ ತಿನಿಸುಗಳು ಇಷ್ಟ ಮತ್ತೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ। देखो आपको कौन कौन सी चीज खाना पसंद है और कौन सी पसंद नहीं है कौन सी पसंद नहीं है ಯಾವುದು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ। चीज के नाम ಇದೆಯಲ್ಲ चीज के नाम एक जिलेबी ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು। जिलेबी आपके पसंद है ना टिक लीजिए अर्थ आಯ್ತಾ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಇದೆಯಾ ಟಿಕ್ ಮಾಡಿ। ए ना पसंद है ना आप एक इंटू मार्क लिख लीजिए अर्थ ಆಯ್ತಾ। ನಿಮಗೆ ಪಸಂದ್ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ನೀವು ಅಲ್ಲಿಗೆ नहीं पसंद है ना ಅಲ್ಲಿಗೆ ನೀವು ಟಿಕ್ ಮಾಡಬೇಕು। जिलेबी आपके पसंद है ना ये टिक लीजिए अर्थ ಆಯ್ತಾ। नहीं पसंद है ना उसको टिक लीजिए ಅಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು अर्थ ಆಯ್ತಾ। ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಇದ್ರೆ ಇಷ್ಟ ಇರೋ ಕಡೆ ಟಿಕ್ ಮಾಡಿ, ಇಷ್ಟ ಇಲ್ದಲೇ ಇರೋದನ್ನ ಇಷ್ಟ ಇಲ್ದಲೇ ಇರೋ ಕಡೆ ಟಿಕ್ ಮಾಡಬೇಕು। खीर आपके पसंद है ना पसंद है तो टिक लीजिए, ना पसंद है तो भी टिक लीजिए। खीर और क्या क्या खाना आपको पसंद है चंपाकली पेड़ दूध पेड़ा बर्फी आप अलग अलग ये पदार्थ होते हैं आप लिख लीजिए अर्थ ಆಯ್ತಾ। ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಪದಾರ್ಥಗಳಿದೆ ನೀವು ಬರೀಬಹುದು। नेक्स्ट बिल्ली कैसे बोलते हैं म्याओ म्याओ हौದು ತಾನೆ बिल्ली ಹೇಗೆ ಕೂಗುತ್ತೆ म्याओ म्याओ देख लीजिए। नीचे एक तरफ जानवरों के नाम है दूसरी तरफ बोलिए बोलियों के कौन सी बोली किसकी है ढूंढिए। ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಏನು ಬಿಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಅನ್ನುತ್ತೆ ಮ್ಯಾವ್ ಮ್ಯಾವ್ ಅನ್ನುತ್ತೆ। ಹಾಗೆ ಕೆಲವೊಂದು ಜಾನುವಾರುಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಬೋಲಿಯ ಅವು ಯಾವ ರೀತಿ ಕೂಗುತ್ತೆ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಅವುಗಳ ಶಬ್ದ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಸಹ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅವು ಡೂಂಟ್ ಕರ್ ನೀವೇನ್ ಮಾಡಬೇಕು ಡೂಂಟ್ ಲೀಜಿಯೇ ಅಷ್ಟೇ ಹುಡುಕ್ಬೇಕಷ್ಟೇ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ। ಇಲ್ಲಿ ಘೋಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಹಿನ್ಹಿನಾನ ಹಿನ್ಹಿನಾನ ಅಲ್ವಾ ಘೋಡ ಯಾವ ರೀತಿ ಹಿನ್ಹಿನಾನ ಕೂಗೋದು ಅಲ್ವಾ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹಾತಿ ಹಾತಿ ಹೇಗೆ ಚಿಗಡಾನ ಚಿಗಡಾನ ಚಿಂಗಡಾನ ಚಿಂಗಡಾನ ಊ ಅಂತ ಅನ್ನುತ್ತಲ್ವಾ ಘೋಡ। नेक्स्ट बकरी 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 क्या करते हैं बकरी मिमियाना बकरी मिमियाना। नेक्स्ट शेर ಗಜರ್ನ ಗರ್ಜಿಸುತ್ತೆ ಅಲ್ವಾ ಶೇರ್ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಗರ್ಜನ ಅಲ್ವಾ ಗರ್ಜನೆ ಅಲ್ವಾ ಶೇರ್ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅದು ಗರ್ಜಿಸುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಗದ ರೇಂಕ್ನ ಗದಗೆ ರೇಂಕ್ನ ಹಾಕೋಬೇಕು ಗಾಯ್ ರಾಮ್ನ ಅಲ್ವಾ ರಾಮ್ ರಾಮ್। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕುತ್ತ ಬೌಂಕ್ನ ಕುತ್ತ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಬೊಗಳುತ್ತೆ ಅಲ್ವಾ ಬೊಗಳುತ್ತಲ್ವಾ ಆ ಕುತ್ತಗೆ ಬೌಂಕ್ನ ಹಾಕೋಬೇಕು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾಪ್ ತೋಲ್ ನಾಪ್ ತೋಲ್ ಇಲ್ಲಿ ನಾಪ್ ತೋಲ್ ಅಂದ್ರೆ ಅಳತೆ ಅಳತೆ ಮಾಪನ
ಅಳತೆ ಮತ್ತೆ ಮಾಪನ. ನಾವು ಏನನ್ನ ಯಾವುದರಿಂದ ಅಳತೆ ಮಾಡ್ತೀವಿ? ಈಗ ನೀರನ್ನ ನಾವು ಕೆಜಿಯಿಂದ ಅಳತೆ ಮಾಡಕ್ಕಾಗುತ್ತಾ? ಇಲ್ಲ, ಅದನ್ನ ಲೀಟರ್ ಇಂದ ಅಳತೆ ಮಾಡಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಹಾಗೆ एक क्या है देख लीजिए नाप तोल में। एक आप जानते हैं कि बिल्ली दूध पीती है, लेकिन क्या आपको पता है उस दूध को कैसे तोला जाता है? लीटर से। अलग अलग चीजों को नापने या तोलने के लिए अलग अलग चीजों का एक उपयोग करते हैं। नीचे दी गई चीजों को किन चीजों से नापेंगे? ಏನು ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿ ಏನನ್ನ ಕುಡಿಯುತ್ತೆ? ಏನು ಹಾಲನ್ನ ಕುಡಿಯುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಹಾಲನ್ನ ನಾವು ಯಾವ್ದ್ರಿಂದ दूध को कैसे तोल जाता है आपके मालूम है ना? हाँ, ಯಾವ್ದ್ರಿಂದ? ಲೀಟರ್ ಇಂದ, ಹೌದು ತಾನೆ? ಲೀಟರ್ से ये तोलते हैं। ಹಾಗೆ अलग अलग चीजों को नापने या तोलने के लिए अलग अलग चीजों का उपयोग करते हैं, ಹೌದು ತಾನೆ? ನಾವು ಹೀಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನ ಬೇರೆ ಬೇರೆಯ ಒಂದು ಉಪಕರಣಗಳಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ಅಳತೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೌದು ತಾನೆ? ಈಗ ಒಂದೇ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ಬೇರೆದ್ರಿಂದ ಅಳತೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೌದು ತಾನೆ? ಈಗ ತರಕಾರಿಗಳನ್ನ ಕೆಜಿ, ಹೌದು ತಾನೆ? ಬೇರೆ ಬೇರೆ ಒಂದು तोलने के साथ नाप के साथ तोलते हैं, ಹೌದು ತಾನೆ? ಸಾಧನಗಳಿಂದ ಅಳತೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ऐसे भी एक नीचे दी गई चीजों को, ಕೆಳಗಡೆ ಏನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ವಸ್ತುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕೆಳಗಡೆ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಿನ್ ಚೀಜೋं से नापेंगे, ಇವುಗಳನ್ನ ಯಾವುದರಿಂದ ಏನು ನಾವು ಅಳತೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. तेल को, तेल मतलब क्या? तेल ಗೊತ್ತಾ? ಹಾ, ಎಣ್ಣೆ, ಆಯಿಲ್ ಅಲ್ವಾ? तेल ಆಯಿಲ್ को लीटर से ಅಲ್ವಾ? ಲೀಟರ್ ಇಂದ ಅಳತೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ಕಪಡೆ को, ಕಪಡೆ मतलब ಕಪಡೆಯಿಂದ ಏನು ಲೀಟರ್ ಇಂದ ಮಾಡ್ತೀವಾ? नहीं, क्या? वेरी गुड, मीटर ಅಲ್ವಾ? ಮೀಟರ್ से ये तोलते हैं, ಹೌದು ತಾನೆ? ಮೀಟರ್ ಇಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ಅಳತೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. आम, फल सब्जी, ಹೌದು ತಾನೆ? ಏನು? किलोग्राम, केजी ಅಲ್ವಾ? किलोग्राम। अनाज को और किलोग्राम। सीमेंट भी ಕೆಜಿ, 25 ಕೆಜಿ, 50 ಕೆಜಿ ಪಾಕೆಟ್ಗಳು ಇರ್ತಾವಲ್ಲಪ್ಪ, ಅವೆಲ್ಲ ಏನು ಕೆಜಿಗಳಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ. ಅಂಗೂರ್ ಕೋ ಬಿ, ಅಂಗೂರ್ ಗೊತ್ತಿದ್ದಾನೆ? ಹಾ, ಅಂಗೂರ್ ದ್ರಾಕ್ಷಿ ಹಣ್ಣಲ್ವಾ? ಅದನ್ನು ನಾವು ಕಿಲೋಗ್ರಾಮ್, ಕೆಜಿಗಳಲ್ಲೇ ಅಳತೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು. तेज चलने वाले जानवरों के नीचे तेज और धीरे धीरे चलने वाले जानवरों के नीचे धीरे लिखिए। तेज मतलब क्या? तेज ಅಂದ್ರೆ ವೇಗವಾಗಿ, ಜೋರಾಗಿ ಓಡ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರಾಣಿಗಳ ಹೆಸರುಗಳು ಮತ್ತೆ धीमी गति से चलने वाला जानवरों को नाम भी है। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಿಧಾನವಾಗಿ ಓಡ್ತಕ್ಕಂತ ಏನು ಪ್ರಾಣಿಗಳು ಇದೆ, ಜೋರಾಗಿ ಓಡ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರಾಣಿಗಳು ಇದೆ, ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದ್ರ ಕೆಳಗಡೆ ನಿಮಗೆ ಡ್ಯಾಶಸ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಜೋರಾಗಿ ಓಡ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರಾಣಿಗಳ ಒಂದು ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಡ್ಯಾಶ್ ಅಲ್ಲಿ तेज लिख लीजिए। धीमी गति से चलने वाला जानवरों के नीचे क्या है? धीरे धीरे लिख लीजिए। एक खरगोश तेज दौड़ते हैं अल्वा? खरगोश ಅಂದ್ರೆ ಏನು? ಮೊಲ ತುಂಬಾ ವೇಗವಾಗಿ ಓಡುತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಶೇರ್ तेज। हाथी, शेर ಅಂದ್ರೆ ಏನು? ಸಿಂಹ, ಹಾತಿ, ಆನೆ
आने जोरा ಕೊಡಕ್ಕಾಗುತ್ತಾ ಇಲ್ಲ धीरे 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 लिख लीजिए हिरन हिरन एन जिंके जिंके तेज एक घोड़ा घोड़ा भी तेज ಹೌದು ತಾನೆ ಘೋಡ ಎಷ್ಟು ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಹೋಗುತ್ತಲ್ಲ ತುಂಬಾ ವೇಗವಾಗಿ ಓಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಾಣಿಗಳು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಿಸ್ಕಿ ಚಾಲ್ ಕೈಸೆ ಯಾವುದು ಹೇಗೆ ಹೋಗುತ್ತೆ सांप हिरन खरगोश सांप अंद्रेनु हाವು देखिए बच्चों ये सांप को देखिए ನೋಡಿದಿರಲ್ಲ ये कैसे है ये देखकर बहुत भयभीत होते हैं आप ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಹೆದರ್ತೀರಾ ನೀವು नहीं ಅಲ್ವಾ ಹೆದರ್ತೀರಾ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಹೆದರ್ತೀರಾ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಹೆದರೋದಿಲ್ಲ देख लीजिए ये देखो आगे क्या है पुदक पुदक कर मेंढक एक चलांग कर हिरन हिरन ಹೇಗೆ ಹೆಂಗ್ ಮಾಡುತ್ತೆ ಹಿರನ್ನು ಜಿಂಕೆ ಹೇಗೆ ಓಡುತ್ತೆ ಅಲ್ವಾ ಏನು ಜಿಗಿದು ಓಡುತ್ತೆ ಹೌದಾ ರೇಂಗ್ ರೇಂಗ್ ಕರ್ ಸಾಂಪ್ ಏನು ತೆವಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನು ಸಾಂಪ್ और ಚೌಗಡಿ ಬರ್ಕರ್ ಖರ್ಗೋಶ್ ಅದು ಸಹ ಜಿಗಿದು ಹೋಗುತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಕೌನ್ ಯಾವ ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿ ಯಾರು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳು ಅಂತ ಯಾವ ಪ್ರಾಣಿನಲ್ಲಿ ಯಾರು ತುಂಬಾ ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳು ಅಂತ ಚೂಹಾ ಯಾ ಬಿಲ್ಲಿ ಯಾರು ಚೂಹೆ ಚೂಹೆ मतलब ಚೂಹಾ मतलब क्या ಇಲಿ ಇಲಿ ಮತ್ತೆ ಬಿಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಯಾರು ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಬಿಲ್ಲಿ ಅಲ್ವಾ ಹಾಗೆ ಚಿಪ್ಕಲಿ ಯಾ ಮಗರ್ಮಚ್ ಚಿಪ್ಕಲಿ ಯಾ ಮಗರ್ಮಚ್ ಅಂದ್ರೆ ಏನು ಹಾ ಮೊಸಳೆ ತುಂಬಾ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ಪ್ರಾಣಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗಾಯ್ ಔರ್ ಶೇರ್ ಹಸು ಮತ್ತೆ ಯಾವುದು ಶೇರ್ ಹುಲಿ शेर नेक्स्ट नमूने के अनुसार एक और शब्द लिखिए कल्लू पल्लू कैसे हैं ऐसे भी धक्का खा को आप जोड़कर लिख लीजिए पक्का और धक्का पक्का बच्चा सच्चा रस्सी लस्सी छत्ता सत्ता ऐसे आप लिख लीजिए देखो इस कविता आप सभी के बहुत खुश आने के कारण होते हैं देख लीजिए ये आप भी सीख लीजिए ನೀವು ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗಿರೋದೇನು ये झगड़ा ठीक नहीं है ये बात करना ये बात कर झगड़े को ये क्या करना चाहिए नाश करना चाहिए ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಜಗಳವನ್ನ ಏನು ಮಾಡಬೇಕು छोड़ लीजिए ಬಿಟ್ಟಾಕಬೇಕು ಹಾಗಾಗಿ ನಾವು दोनों को झगड़ा तीसरों के लाभ नहीं करना चाहिए ನಮ್ಮಿಬ್ಬರ ಜಗಳದಲ್ಲಿ ಮೂರನೆಯವರಿಗೆ ಲಾಭ ಆಗೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಹಾಗಾಗಿ बच्चों समझ कर आप जिंदगी पर आप इस अच्छे ये बात को समझी अर्थात ಇದನ್ನ ನೀವು ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ನೀವು ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು देखिए इस कक्षा को सुनने को सभी के धन्यवाद बताते धन्यवाद।